धान्य न धुता न सुकवता अगदी 2 साहित्यात अशी ही कुरकुरीत खुसखुशीत चकली आज आपण करणार आहोत। इथे आपल्याला तांदूळ लागणार आहे। रेशनचा तांदूळ अर्धा किलो घेतलेला आहे। तांदूळ कापडाने 2 वेळा पुसून घेतला। रवा अर्धा किलो घेतलेला आहे। रवा सुद्धा स्वच्छ निवडून पाकडून घेतला। तर हे 2च साहित्य वापरून आज आपण भाजणी करणार आहोत। सगळ्यात आधी आपल्याला तांदूळ भाजून घ्यायचा आहे। मध्यम गॅसवरती हा तांदूळ भाजायचा आहे। 6 ते 7 मिनिटांमध्ये तांदूळ भाजला जातो। तांदूळ भाजला हे ओळखायचं कसं? तांदूळाचा फुलून येतो, मस्त टपोरा दिसतो आणि अगदी हलकासा रंग बदलतो। असा तांदूळ झाला की काढून घ्यायचा। रवा सुद्धा आपल्याला आता भाजून घ्यायचा आहे। बारीक गॅसवरती हा रवा 5 ते 6 मिनिटांमध्ये भाजून होतो। रवा भाजला की असा सळसळीत दिसतो आणि अगदी हलकासा रंग बदलतो आणि छान फुलून आलेला दिसतो। दोन्ही साहित्य भाजून काढलं। गॅस इथे बंद केलेला आहे। कढई जेवढी गरम आहे त्याच्यावरतीच आपल्याला 4 चमचे धणे आणि 1 चमचा जिरे चांगले परतून घ्यायचे आहेत किंवा गरम करून घ्यायचे आहेत। तर हे सगळं साहित्य छान भाजून काढलेलं आहे। भाजणीचं साहित्य पूर्ण थंड करायचं आणि गिरणीतून असं बारीक दळून आणायचं। 1 किलो भाजणीसाठी आपल्याला 1 लिटर पाणी उकळण्यासाठी ठेवायचं आहे आणि 70 ग्रॅम तेल गरम करायला ठेवायचं आहे। 1 किलोची भाजणी इथे मी घेतलेली आहे। यामध्ये 4 चमचे तीळ घालायचं आहे। यानंतर 2 चमचे इथे ओवा घालायचा आहे। पाव चमचा हिंग घालायची आहे आणि अगदी छोटा चमचा इथे हळद घालायची आहे। इथे मी 5 चमचे तिखट घेतलेला आहे आणि मोठे 2 चमचे मीठ घेतलेलं आहे। तिखट मीठ तुमच्या आवडीनुसार घालू शकताय। आता हे घातलेलं साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। तेल अगदी कडकडीत गरम करून घेतलेलं आहे। हे तेल घालायचं, चमच्याने छान मिक्स करायचं। त्यानंतर हाताने हे तेल पिठाला व्यवस्थित असं चोळून घ्यायचं। या पिठाचा मुटका वळला की ओळखायचं आपलं तेलाचं मोहन पिठामध्ये व्यवस्थित पडलेलं आहे। आता हे 1 लिटर पाणी चांगलं उकळवून घेतलं आणि आता हे पाणी थोडं थोडं टाकून चमच्याने मिक्स करायचं आणि हात लावण्यासारखं झालं की याचा छान असा गोळा मळून घ्यायचा। पाणी लागेल तसं घालायचं आणि याचा घट्टसर असा गोळा आपल्याला मळून घ्यायचा आहे। तर याची चकली तुम्ही लगेच करू शकता किंवा एक 10-15 मिनिटं झाकून ठेवला तरी चालेल। लागेल तसं पीठ घ्यायचं, राहिलेलं पीठ झाकून ठेवायचं। हा गोळा 1 मिनिटभर मळून घ्यायचा। साच्यामध्ये भरून आवडीच्या आकाराची ही चकली पाडायची। चकली अगदी मस्त काटेरी अशी तयार होते। परफेक्ट चकली या पिठापासून बनवून तयार होते। 2च साहित्यात ही आपण चकली बनवलेली आहे। काही चकल्या इथे मी बनवलेल्या आहेत, या तळून घेऊयात। चांगलं तापलेलं तेल असावं आणि यामध्ये बसेल एवढ्या चकल्या आपल्याला सोडायच्या आहेत। सुरुवातीला चकली सोडताना गॅस मोठा ठेवायचा आणि चकलीची वरची बाजू थोडीशी कडक झाली की गॅस आपल्याला मध्यम करायचा आणि त्यानंतर सगळी चकली मध्यम गॅसवरती अगदी शेवटपर्यंत तळून घ्यायची। चकली मस्त खमंग आणि कुरकुरीत आणि आतून छान मस्त खुसखुशीत होते। दोन्ही बाजूने आलटून पलटून छान कुरकुरीत चकली होईपर्यंत असा सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायची। सगळ्या चकल्या अशाच तळून घेतलेल्या आहेत। मस्त चकली तयार आहे। या पद्धतीने बनवून बघा आणि सुवर्णाज रेसिपी मराठी चॅनलला सबस्क्राईब करा।